हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। तर आपल्या ह्या चॅनलवर काही रेसिपीचे व्हिडिओ मी शेअर करते आणि जर कुठे बाहेर गेलो असेल तर काही रेस्टॉरंटचे पण व्हिडिओ मी शेअर करत असते, जेणेकरून तुम्हाला ते माहिती पडेल। तर आता मी दाखवणार आहे दही भात। उन्हाळा जवळ आलेला आहे, म्हणजे आलाच आहे, तर त्यासाठी थंड असं काहीतरी एक आहे हे। तर आपण करूया इथे दही घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं, मिरची आणि कढीपत्ता। तर इथे मी चांगलंसं घट्टसर दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तुम्ही पाणी घालून ते थोडं पातळ पण करू शकतात, पण मी पातळ नाही न करता घट्टच घेतलेलं आहे। मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलं आहे, 1 वाटीभर राईस घेतलेला आहे। तो पण असा मऊसर राईस करा, म्हणजे ते असं मऊ मऊ छान लागतं। थोडेसे गठ्ठे असतात ते असे सोडवा दहीचे, आणि थोडे ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी पण टाकू शकता। तर मी पाणी नाही टाकलं जास्ती, नंतर घेतलं पण थोडं घेतलेलं आहे। तर हे चांगलं असं मिक्स करा, आणि मग त्याच्यामध्ये आपण जो आलं घेतलेलं आहे ते टाका। थोडंसं फोडणी द्यायची आहे, पण मी थोडंसं चवीसाठी टाकत आहे याच्यामध्ये आलं आणि मिरची जराशी, आणि नंतर मग मी फोडणीचं पण टाकणार आहे। राईस वगैरे सगळं मिक्स झाल्यानंतर अशी पण चव चांगली लागते कच्च्या आल्याची, आणि फोडणीतल्या आल्याची पण चांगली लागते चव, म्हणून तसं दोन्ही प्रकारे करणार आहे। तर हे झाल्यानंतर आपण आता राईस टाकूया त्याच्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ घ्या, जसं तुमचं दही आणि भात जसं आहे त्याच्याप्रमाणे दही घ्या। मिरची पण तशीच घ्या, तिखट मिरची असेल तर कमी घ्या, नाहीतर ते तिखट लागेल। आता ह्याच्यामध्ये मी राईस घेत आहे, 1 वाटीभर आहे राईस। तुमची जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे करा। समरमध्ये तर खूप बेस्ट असतं हे, हलकं फुलकं खाणं आहे, पोटाला पण आपल्या जळजळ होते ना, त्याच्यासाठी हे मस्त आहे। दुपारच्या वेळेला तुम्ही खाऊ शकता, संध्याकाळी खाऊ नका, ज्याने म्हणजे काही जणांना त्याची सर्दी होते, बाततं दही म्हणतात, तर ते नाही, हे बाधू पण शकत नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये हिंग आणि आलं घातलेलं आहे, त्याच्यामुळे तसाही काही त्रास होणार नाही। पण ज्यांना त्रास होत असेल त्यांनी ते घेऊ नका। परत राईस आणि दही चांगलं मिक्स करा। आता त्याच्यावर आपल्याला फोडणी करायची आहे। फोडणीचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये तूप घ्या। मी तुपाचा वापर केलेला आहे, तर तूप टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तेल पण टाकू शकता, पण इथे मी तुपाची फोडणी देत आहे। आपल्या पोटाला बाधत नाही, ते त्रास होत नाही। मग त्याच्यामध्ये आपण फोडणी, तुम्ही जिरं टाकू शकता, मोहरी टाकू शकता। असं बघा, आता जिरं टाकते आहे, जिरं घ्या थोडं, नंतर हिंग, आलं आणि मिरची, कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची आहे, आणि ते सगळं आपल्याला परत भातामध्ये टाकायचं आहे, जो दही भात आपण करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये। हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे। करपवून देऊ नका, गॅस मंद आचेवर ठेवा आणि लगेच बंद करा, आणि त्याच्यावर फोडणी टाकल्यानंतर झाकण ठेवून द्या, म्हणजे ते मुरतं चांगलं, त्याचा जो स्मेल असतो तो पण त्याच्यामध्येच राहतो। तर अशा प्रकारे हा आपला दही भात झालेला आहे। आता तर गरमी चालू झाली आहे, हे नक्की करून बघा, केल्यानंतर छानच लागतं, पोटाला शांतता असं आहे। आणि आता मी काही असेच समर रिलेटेड व्हिडिओ करणार आहे। एक मी डिटॉक्सचा व्हिडिओ केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता, 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, जास्ती काही लेंदी नाही आहे। ते पण डिटॉक्स वॉटर घेऊ शकता, बॉडी डिटॉक्स होते, क्लीन होते पूर्ण आपलं। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।